हे काय भलतं बोलतोयस तू आकाश? तू असा निर्णय घेऊच कसा शकतोस? तू तू आम्हाला सोडून जाणार या मुलीसाठी? आत्तापर्यंत स्वतःच्या मुलीसारखी असणारी मनू आज अचानक तुम्हाला परकी वाटते? ती बायको आहे माझी, आणि अशा प्रसंगात मी तिला साथ नाही देणार तर कोण देणार? पण आकाश, यावर फक्त हाच एक उपाय आहे का? तू हिची साथ सोडायला तयार नाहीयेस, पण आमच्याशी असलेले संबंध तोडायला निघालास. नाही नाही बाबा, तुम्ही गैरसमज करून घेता. मी कोणाशी संबंध तोडायला निघालेलो नाही. मी फक्त इतकंच म्हणतोय की आत्ता जर मी आणि मनू या घरात राहिलो तर जे जे आम्हाला भोगायचंय ते तुमच्या वाट्याला येणारच. आम्ही त्यासाठी तयार आहोत. त्याला कसं तोंड द्यायचं आम्ही ठरवलंय. पण तुम्हाला या सगळ्याची सवय नाहीये बाबा, आणि आमचा त्रास तुम्ही कशाला झेलता? आम्ही हे घर सोडून जातोय, संबंध तोडून नाही. आकाश, अरे जे काही चाललंय ना आपल्या बरोबर, त्याने खूप वैतागून गेलो रे आम्ही. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमुळेच आम्ही आम्ही हे सगळं बोलतोय. अरे आकाश, तुम्हालाही हा त्रास व्हावा अशी इच्छा नाहीये आमची कोणाचीच. मुळातच आम्हाला असं वाटतं की तू आणि म्हणून हे सगळं इथेच थांबवावं. नाही बाबा, मनूला माघार घेणं शक्य नाही. आणि ती घेणारी नाही. तिचा निर्णय झालाय. आता फक्त मी ठरवलं पाहिजे की या अशा वेळी मी तिला एक नवरा या नात्याने, जागरूक नागरिक या नात्याने, आणि अर्थातच एक पोलीस ऑफिसर या नात्याने तिला साथ देतो की नाही. आणि माझा निर्णय झालाय. मी तिच्या बरोबरच नाही. नाही, पण मी पुन्हा पुन्हा तुम्हाला एकदा सांगतो की याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला कायमचं सोडून जातोय. नाही, अजिबात नाही. फक्त जोपर्यंत ही केस संपत नाही, मनूला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही या घरापासून दूर राहू, बस. म्हणजे निदान तुम्ही तरी तुमचं आयुष्य शांतपणे जगू शकता.